नमस्कार, मी नरेश बोगचे सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मागील 2 दिवस आणि आजचा तिसरा दिवस दहेगाव येथील पंचशिला राजेश चिंदालोरे ह्या दहेगाव येथील आशा वर्कर भरतीमध्ये झालेल्या घोळबद्दल आमरण उपोषणावर बसलेल्या होत्या। तर त्याची दखल घेत या क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांनी भेट देऊन त्यांना निंबू पाणी पाजून आज त्या आपला संप जे आहे आमरण उपोषण जे आहे मागे घेत आहेत। तर अशामध्ये आमदार कोरोटे यांनी त्यांना काय आश्वासन दिले, का म्हणून ते उपोषणावरून उठत आहेत। आज या ठिकाणी ग्रामपंचायत दहेगाव यांच्या वतीनं दिनांक 9/12/2023ला किरण राजेश राणे यांना एक आदेश देण्यात आलेला होता। त्याच्यापूर्वी त्या ठिकाणी पंचशिला राजेश चिंदालोरे ह्या आशा सेविका म्हणून काम करत होत्या, पण त्यांना वगळून त्या ठिकाणी दहेगावच्या ग्रामपंचायतनं किरण राजेश राणे यांना एक ग्रामपंचायतचा ठराव देऊन आदेश देण्यात आलेला होता आणि त्यामुळे यांच्यावर अन्याय होत होता। चिंदालोरे यांच्यावर अन्याय होत होता। त्याच्या विरोधामध्ये त्यांनी मला न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी म्हणून त्यांनी डिपार्टमेंटकडे जिल्हा परिषदेकडे त्यांनी दाद मागितली, त्यांना न्याय मागितलं, पण त्यांना न्याय मिळत नव्हतं। शेवटी त्यांना उपोषणावर बसावं लागलं आणि शेवटी आम्ही सीओला सांगितलं की अशा प्रकारची परिस्थिती ह्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। ग्रामपंचायतनं त्या आशा सेविकेला पदावरून कमी करून दुसरीला त्या ठिकाणी ठरावानुसार आदेश दिलेला आहे, तर तो तात्काळ रद्द करण्यात यावं अशा प्रकारचं माझं ह्या ठिकाणी शिवोनी एक आदेश काढला तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या नावानं की आपण त्वरित त्यांना जे दिलेली नियुक्ती आहे ते तात्काळ थांबवावी आणि जोपर्यंत त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना कामावर ठेवू नये। चौकशी झाल्याच्या नंतर त्यांना चौकशीमध्ये समजा काही त्रुटी आढळल्या असतील किंवा यांच्यावर अन्याय होत असतील तर त्यांना पदावरून काढण्यात येईल आणि त्या ठिकाणी यांना काम देईल अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी देण्यात आले। त्या प्रकारच्या बेशिस्तपणाने जे लोक काम करत असतील, जे लोक काही लोकांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करून दुसऱ्याला त्या ठिकाणी पदोन्नती देत असतील किंवा त्या ठिकाणी दुसऱ्याला रुजू करत असतील, नियमाला बगल देऊन जर कोणी असा अधिकारी काम करत असेल तर नक्कीचपणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, याच्यात सुद्धा शिफारस आम्ही करतो। नमस्कार, माझं नाव पंचशिला चिंदालोरे। आपल्याला माहीतच आहे मी आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे इथे बसलाय। तर त्याच्यामध्ये आज सर आलेले आहेत आणि सदर जे माझ्या जागी जिला हक्क दिलेला होता, आदेश दिलेला होता, तर तिला त्यांनी तात्पुरता रद्द केलेला आहे असं त्यांनी आदेश दिलेला आहे आणि त्यावर चौकशी होऊन मला न्याय मिळावा व न्याय मिळेल असं त्यांनी आश्वासन तर दिलेलं आहे। परंतु माझ्याकडे एक कागदही आलेला आहे ज्याच्यामध्ये ते लिखितमध्ये आहे आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर यांच्या ऑर्डरप्रमाणे ती कॉपी येते, तर मी त्याला मान्य करून माझं उपोषण स्थगित करते आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मला त्यांनी माहिती पुरवावी की केव्हापर्यंत चौकशी होऊन मला ते कळेल। त्याच्यामध्ये मी उच्च शिक्षित आणि विद्यामंडळाला जे माझी जॉब आहे ते मला मिळेल म्हणून हे मला माहिती त्यांनी कळवावी, एवढंच माझं त्यांना विनंती आहे। मुख्य कार्यकारी सर अधिकारी यांच्यामार्फत जे मला माहिती आहे ते मला केव्हापर्यंत मिळेल म्हणून चौकशी करून मला माझे हक्क देण्याची। आपल्यासमोर माननीय कोरोटे साहेब आमदार आमगाव विधानसभा क्षेत्रात ते आणले आणि त्यांनी मला लिंबू ज्यूस पिऊन मला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला योग्य न्याय मिळेलच आणि त्यासाठी आम्ही जी कारवाई केली आहे ते त्यांनी तुमच्यासमोर वाचून दाखवलेली आहे। तर मी त्यांनी जे मला सांगितले आहे त्यावर मी विश्वास करून आणि त्यांना जे मी विनंती केली आहे त्यावरून उपोषण स्थगित करते आणि जर समजा असं नाहीच मिळालं तर पुन्हा सुद्धा मी माझ्या हक्कासाठी उपोषण बसू शकते, एवढं सुद्धा मी आपल्यासमोर बोलत आहे। आपण बघितल्यात की दहेगाव येथील पंचशिला चिंदालोरे ह्या उच्च शिक्षित महिला असून त्यांच्यासोबत
हेतू परस्पर ग्रामपंचायत सचिव आणि आरोग्य विभाग यांनी कुठेतरी त्यांना डवालून दुसऱ्या महिलाला लावला असा त्यांचा आरोप होता. अशामध्ये आमदार सैसाराम कोरटे यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर ते विश्वास करून आज तरी आपले आमरण उपोषण मागे घेत आहेत. पण जर त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा त्या उपोषणावर बसणार असल्याची चेतावणी त्यांनी दिलेली आहे. तर अशाच बातमीकरता सत्यगोजर न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.